नमस्ते. थालीपीठासाठी भाजणी भाजून घेऊया. त्याच्यासाठी मी अर्धा किलो ज्वारी मीडियम गॅसवरती भाजून घेतली आणि परातीमध्ये एक कपडा घातला कॉटनचा आणि त्याच्यावरती ओतलं, कारण मग पाणी सुटत नाही मग खाली धान्याला. नंतर मग मी अर्धा किलो बाजरी भाजून घेतली, मग नाचणी भाजून घेतली, नंतर 100 ग्रॅम चवळी आणि 100 ग्रॅम मसूर भाजून घेतली, नंतर 100 ग्रॅम मूग डाळ, उडीद डाळ आणि चणा डाळसुद्धा भाजून घेतला आणि नंतर मग 4 चमचे धणे, 2 चमचे जिरं, 1 चमचा ओवा भाजून घेतला आणि मग अर्धा किलो तांदूळ भाजून घेतले, मग अर्धा किलो गहू भाजून घेतले आणि 1 वाटी पोहे भाजून घेतले. आता तांदूळ, गहू आणि पोहे वेगळे ठेवले आहेत आणि आधी जे भाजून आपलं भाजलं ना ते वेगळं केलं आणि त्यातील 1 किलो पीठ मी बाजूला, 1 किलो धान्य मी बाजूला काढलं आहे आणि आता हे गहू, तांदूळ आणि पोहे त्याच्यामध्ये उरलेली भाजणी ती ओतली आणि ते वेगळं करून ठेवलं आहे. आता मी हे असं 2 भागामध्ये का केलं आहे ते जेव्हा मी थालीपीठ करेन ना तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन मी हे असं का केलं आहे. आणि नंतर मग गरगंटीवर मी 2 नंबर चाळणीने पीठ दळून घेतलं. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.